हॅलो हॅलो माईक टेस्टिंग हॅलो येतोय आवाज येतोय हॅलो 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 येतोय ना आवाज असा हलवतो ना असा हलवतो साप कानात गेल्या पाहिजेत आरपार है ना आयोजक कुणी अडवायचं नाही हा कुणी अडवायचं नाही 2-3 मुद्दे फक्त तुम्हाला क्लिअर सांगतो 2-3 मुद्दे त्याच्यानंतर बारी फक्त बघायच्या बारी बघायची फक्त बुवा म्हणतात बुवा काय म्हणतात म्हणतात हा माझा नवरा मी यांची बायको म्हणाले ना मी म्हणालो बुवांना सुपला शॉट देतो म्हणालो की नाही घरादारापर्यंत मी गेलेलो रेकॉर्डिंग आहे श्याम आहे ना किरण दादा आहे ना घरादारापर्यंत मी गेलेलो बघा पहिल्या बारीतच म्हणालो होतो जाता जाता बुवांचं रक्तानं आहे ना तोंड माकलेलं आहे म्हणून बोलायचं नाही मर्यादा ठेवली ना ठेवली की नाही हा ठेवली ना अरे आजा मरून तुझा 12 महिने नाही दिवस नाही झाले आजा मरून 12 दिवस नाही झाले आणि हा म्हणतो बारी खदलो का बारी फोदलो बोलला ना बोला की नाही अरे 12 दिवस थांब एवढा कसला कडावर आलेला तू नंतर काय तर फोदलो हा बघा विषय बघा कसा आहे बुवा म्हणाले सुपला शॉट देतो म्हणाले ना म्हणून बुवा तुम्ही आधी माझ्या शॉट द्यायचा मान माझा आहे बरोबर मी तो तुम्हाला दिला बुवा म्हणाले तो घरात जाऊन द्या म्हणजे माझ्या बायकोला म्हणाले बरोबर आहे ना माझ्या बायकोला म्हणाले मी काय विषय बोललेलो बुवांचा हा झाला पहिला मुद्दा आणि शी इज होम आता मार बोम रातभर बघ म्हणून बुवांना पहिला विषय देतो कसा देतो एकदा पोरा नाचव फक्त पहिल्या वारीत बुवा काय म्हणाला रांड्या म्हणाला ना रांड्या म्हणून मी काय म्हणालो रांड्या म्हणजे छक्का बरोबर ना मग माझ्या येऊन टिचकी मारून बघा कसा माझा उठतो तो बरोबर आहे ना बारी चांगली करायची होती खरोखर माझ्या माय मावल्या बसलेत आहे ना आणि गराटे बुवांचं मोठं नाव आहे माझी लायकी नाही होत एवढी बरोबर ना त्यांनी 45 वर्ष घटवली पण ही भिकार चोड अवलाद आहे ना खेड्यात ना आलेली आज तुम्हाला नाही नागडं करून सोडलं ना बुवा माझं नाव नाही हे श्याम या शिव्या बिव्या माझ्या उद्या रेकॉर्ड करायच्या कारण जाऊ दे ना लोकांपर्यंत मी काय बोललेलो काय यांच्या बायकोला मी काय बोललेलो तुमच्या घरात 2 पोरा आहे मी काय बोललेलो मी काढे आलो होतो बोललेलो नरेंद्र बुवा मी काढे आलेलो यांची पोरा मी काढे आलेलो काय नाही ना म्हणून बुवा म्हणतो बारी फोदलवणार बोला ना फोदलवणार बघा गराटे बुवा कधी शब्दांची मर्यादा सोडत नाही पण तुम्ही आधी माझ्या पार्वती आहेत तर मी भगवान शिवशंकर आहे बरोबर ना फोदलवायचा मान कोणाचा आहे फोदलवायचा मान कोणाचा माझा आहे ना माझा आहे की नाही पुरुष काय म्हणतो हिला फोदलवली म्हणतो की नाही आज ओपन होऊन जाऊ दे ना ह्यांच्या कानातनं पण रक्त येऊ दे जरा म्हणून बुवा असा फोदलवतो ना तुझा साप फाडून टाकतो आज हा गराडे बुवा बोलते नाद करते काय हा म्हणून पहिला विषय लई झाली रातभर प्रेमाची गाणी मला वाटलं हा आहे माझ्या हृदयाची राणी अरे बेवडेगिरीत संपली तुझी सारी जवानी आणि
आज हा पालीचा रेडा या खेड्यातल्या म्हशीला उभ्या उभ्यानं पाजणार पाय. म्हणून पहिला विषय कसा बोलण्यात येतो बघा. आता सगळं ओपन बोलतो. हा काय ओपन बोलतो. इथे खाली काला रेडा बसतो माहितीये, काली म्हैस. याचा गुरु त्याचा बापूस मेलाय. ए घबरे, यांचा आवाज बंद करून टाक सगळ्यांचं. कोणाचं काम नाही, कोणाचं काम नाही. कारण आज विषय माझ्या बायकोचा आहे, बरोबर ना. अरे ती बिचारी सकाळी उठल्यापासनं माझ्या गांडीवरची चड्डी धुते, रिकाम सोडाय ती, बरोबर आहे की नाही. म्हणून विषय कसा देतो बघा. इथे काला रेडा बसतो, याचा विजय बुवा, बरोबर ना, गुरु आहे त्याचा. आज आला नाही, बापूस मेलाय म्हणून, बरोबर ना. पहिल्या बारी सन्मान दिला ना बापूदा, दिला की नाही. काय गरज नव्हती बुवा त्याला बोलायची, घरात जाऊन कर आणि हेव कर, आहे ना. माझं मी बघीन. तू इकडे बाऱ्या कराय खेळात ना आलास, घरात कोण फोदलं होतोय काय माहिती. बोलू पण बोलायचं नव्हतं पण. म्हणून आता ह्याचा जो गुरु आहे त्याला पोर नाही, पोर, बरोबर ना. हा त्याचा मानलेला पोरगा आणि ती त्याची कोण, सून, बरोबर ना. विषय पहिला कसा देतोय बघा. पहिला फक्त बघायचा. उभा हातात घेऊन हा आपलं सामान, असा पळपुट्या तू बायल्या काय करशील ताटून. तुझी बायको सासऱ्याच ताट करते चाटून. आहे ना विषय काय बघा. विष्णुदेवाच्या दरबारामध्ये जय विजय नावाचे पहारेकरी होते, बरोबर ना. आणि त्या विजयची बायको तो विजय आणि त्यांचा सासरा म्हणजे त्या विजयचे वडील असे लोक राहायचे घरात. तर त्या सासऱ्याला तब्येत बरी नव्हती, बरोबर ना. तर ही सूनबाई त्याला ताट करून द्यायची जेवणाचा रोज, बरोबर आहे ना. जेवणाचा ताट करून द्यायची. तर एक दिवस काय झालं, जेवण ताट करताना जरासं मीठ आहे की नाही चाटून बघतला. हा विषय कसा देतोय बघा. उभा हातात घेऊन हा आपलं सामान, असा पळपुट्या तू बायल्या काय करशील ताटून. ए राजेश बुवा, तुझी बायको त्या विजयच ताट करते चाटून, बरोबर आहे ना. मला म्हणतो रेडा, अरे मी हाय ना काला, मी हाय असन काला, मी कुठं म्हणालो नाही मी काला. आता बुवा काय म्हणाला की म्हणतो बारी हाय शक्ती तुऱ्याची, बारी म्हणतो शक्ती तुऱ्याची आहे. आणि माझ्या डोक्यावर टोपी नाही. टोपीचा विषय केला, माझ्या डोक्यावर टोपी नाही. काय म्हणतो फरक पडलाय काय. माझ्या डोक्यावर टोपी नाही तर म्हणतो बारीत काय फरक पडलाय काय, बरोबर ना. तर मी हाय काला, बारीत काय फरक पडलाय. कसला भिकार चोट असशील ना तू. काय बोलतोस त्याला मर्यादा ठेव. अरे आजा मरून नाही 12 दिवस झाले आणि भिकार चोटासारखा वागतोय. लोकांना काय देणार तुम्ही, लोकांना काय देणार. हाय ना आवाज चांगला. मी पहिल्या बारीत काय बोललेलो काय. म्हणून आता माझ्या काल्याचा विषय, मी रेडा आहे, मी काला कोलसा असन. आज बारी आहे कलगी तुऱ्याची, बरोबर ना. माझा आवाज चांगला आहे. 4 बाऱ्या करून गलपाटला पण असेल. बुवाचा पण आवाज चांगला आहे. आता जर बारी कलगी तुऱ्याची आहे आणि मी जर काला आहे हे तुला दिसतंय, मला काय तुझ्यावर उडवून घ्यायचं आहे. मला काय उडवून घेणार आहेस का तुझ्यावर. आता बाबा एखादा पोरगा गोरा असेल तर त्याला पोरगी गोरी पाहिजे, बरोबर ना. तुला काय माझ्यावर उडवून घ्यायचं आहे का तू माझ्यावर उडणार आहेस. काल्या गोऱ्याचा काय संबंध आला बुवा. म्हणून उभा हातात घेऊन हा आपलं सामान, असा पळपुट्या तू बायल्या काय करशील ताटून. तुझी बायको सासऱ्याच ताट करते चाटून, तुझी बायको सासऱ्याच ताट करते चाटून, तुझी बायको सासऱ्याच ताट करते चाटून.
चाटताना तुझी पकडली ग चोरी. बघा गाणं कसं असलं पाहिजे. चव तुझ्या बायकोच्या हाताला लईच भारी, ताट करता चाटताना तुझी पकडली मी चोरी. लोक चर्चा करतात फार, लोक चर्चा खूप करतात, तुझ्या बायकोला घालतात मागून. काय काय घालतात? शिव्या घालतात का? तर सासऱ्याचं ताट चाटून केला म्हणून. विषय बरोबर आहे ना. लोक चर्चा करतात फार, तिला घालतात पाठून. तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून, तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून. असा पळपुट्या तू बाईला, असा पळपुट्या तू बाईला, काय करशील ताटून. पारितोषिक आलेला आहे पांडू गावकर, सोनू गावकर स्मरणार्थ चैतन्य रवींद्र माने यांच्या माध्यमातून 51 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील आंबेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. आता विषय बघा. भुवांची गवळण काय म्हणाली की तुझ्या बापानं 12चा काढला, बरोबर आहे ना. आज बुवा काय म्हणतो की तो श्रीकृष्णाचा बाप नंदराजा, त्याला मी म्हणालो. परवा बुवाला गवळण काय मारलेली? गांडीला मिरच्या झोमल्या बुवाच्या. बघा काय गवळण काय मारलेली बघा. सजने माझ्या बाया भुकतान ग. आज हा बोलला ना तो कृष्णाच्या बापसाला, माझ्या बापसाला नाही बोललेला, बरोबर ना. मग मी परवा जेव्हा बोललो तेव्हा यांच्या गांडीला आग लागली. हा म्हणून साऱ्या मिळून गेल्यात पाण्याला, सांगतो वाकड्या सुदाम पेंद्याला, नाय संधी परत येणार र, बघू जाऊन काय मिळतंय र. तर तो वाकड्या सुदाम त्या पेंद्याला काय म्हणतोय की साऱ्या गवळणी मिळून पाण्याला चालल्या, ही संधी आहे, यांच्या घरात जाऊन दही दूध चोरूया. म्हणून पेंद्या सुदाम त्या वाकड्याने सुदाम त्या पेंद्याला घेऊन जातात आणि काय म्हणताय, चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय आत र. घराच्या भिंतीवर चढ आणि घराच्या आत कोण हाय काय बघ वाकून. तर तो पेंद्या काय म्हणाला वाकड्याने सुदामाला, नाही जमायच हिची आई झवते घरात र. मी कोणाच्या आईशीला म्हणालो? राधेच्या ना. ह्याच्या गांडीला मिरच्या झोंपल्या. आज म्हणतो मी तुमच्या वडिलांना नाही म्हणालो. बुवा शब्दांची मर्यादा. मी काय येडा आहे तू पेढा द्यायला मला. म्हणून चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय आतर, नाही जमायच हिची आई जेवते घरात र. चढ भिंतीवर हाय काय आतर, नाही जमायच हिची आई जेवते घरात र. आणि मला सांगायचा, खतलवणे या शब्दाचा अर्थ काय? खतलवणे या शब्दाचा अर्थ म्हणजे भाऊ बुवा बारीक खतलवा म्हणजे जरा पेटवा, बरोबर ना, आहे ना दादा. आणि फोदलवतो या शब्दाचा अर्थ काय? तुझ्या बापसाच्या ग्रंथात आहे फोदलवतो. अरे माय माऊल्या बसलेत, त्यांची मर्यादा ठेव आणि बारीक कर. फोदलवतो म्हणजे काय? जा ना, आज तुला मी पुरुष आहे ना, आज तुला रक्त येईपर्यंत फोदलवतो बघ, माझा शब्द आहे. म्हणून रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हाफन फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो. चिरपाटो इथं वरडला ना, मला अटक. अरे तुझ्या ना आता काजऱ्याचा खुटा घालाय बाय. तेव्हा तू लाईनीवर येशील. अक्षय वेलवणकर सलाम. राजेश बुवांचे कट्टर फॅन. राजेश बुवांना लागतो रोज मित्र म्हणून. बुवानी काय विषय दिला,
हलवून नाही र उठायचा. आणि म्हणतात साबून लावतो काल्या बाबू पालीतला रेडा आहे ना चमचमती बाय सगळं देणार. हा याचा हलवून नाही ओ उठायचा. म्हणून म्हणून विषय काय त्या कुंभकर्णाचा विषय बुवाने मारला नाही. जडजुड हाय र तुला ठाऊक नाही र आज नशीब तुझं फुटल. जवा रेडा हलवून उठल. बरोबर आहे ना. जवा रेडा हलवून उठल तवा राजेश बुवा बोंबलत सुटल. कारण एवढीशी आहे. खुलं रे खुलं राजेश बुवा खुलं. आणि त्यांचं करपटलेलं कराटेला म्हणतात पराठे भाजायला लावणार ते पण देतो बुवा. म्हणून माणूस लय भारी. बुवांची नि माझी काय भावकीत कंदाल नाही. बुवा गवळणीचा विषय. बुवानी माझ्या गवळणीची कटिंग दिला नाही. बुवानी माझ्या गवळणीची काय कटिंग दिला नाही. बुवांना मी विचारलं की राधा जी श्रीकृष्णाला गोकुळात येऊन म्हणते मथुरेला येऊन म्हणते की ए श्रीकृष्णा माझ्यासाठी बासरी वाजव. बरोबर आहे ना. अगं तू 14 वर्षांनी मोठी माझ्यापेक्षा. बरोबर ना. मग मी विचारलं श्रीकृष्णानं राधेला की तुझं आणि माझं नातं काय आहे. मी तुझ्या बापसाचा देणेकरी आहे. मी तुला बासरी वाजवून दाखवायला. बरोबर ना. म्हणून मी विचारलं होतं नातं काय. हा म्हणतो काय वचन काय. हा तर 7व्या अवतारात दिलेलं वचन 8व्या अवतारात पूर्ण करीन. हा तरच नावाचा श्रीकृष्ण. अरे ये नमनात. हा कर एकदा नमन कर तुला दाखवतो. आणि बुवा काय म्हणतो ए माझ्या चमचमती बाय. उद्या बुवा तुझ्या कानात कांडी चोर मुतला असेल ना उद्या जाऊन बघ मी चमचमती बाय म्हणालीलोच नाही. मला काय गरज आहे चमचमती बाई म्हणायची. आज बघ तुला आज तू मावशी बुवा बघ. इकडे रावण आलं रावण. हे माझ्या खेड्यातल्या भिकार चोट मावशी. माझ्या खेड्यातल्या राजेश बुवा भिकार चोट मावशी. त्या गराडे बुवाचा नाद करते काय. आज म्हणू हा पालीचा रेडा. आज म्हणू हा पालीचा रेडा. तुला नाही लावून गेला घोडाना तर माझं नाव नाही. श्रीवर्धन वाघजाई नाट्य नमन मंडळ. श्रीवर्धन वाघजाई नाट्य नमन मंडळ सहर्ष सविनय सादर करीत आहे. राजेश बुवाला लागला घोडा. राजेश बुवाला लागला घोडा. बघ मागे येऊन बघ तुझ्यावर पण उडतील तर. काय रे बाबा नाव काय तर आमचं धाडवेचं नाव काय. उत्कर्ष धाडवे 200 रुपयाचा पारितोषिक. काय म्हणतो बुवाला म्हणतो नांगरा सकट लावून टाक. बुवाला नांगरा सकट लावून टाकतो. कोकणच्या गाण्याचा विषय. बुवानी अजून राजेश बुवा तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर भिडव समशेरीला समशेर. आणि बुवा काय म्हणतो हे माझ्या पालीतल्या काल्या बाबू आहे ना. मीच नुसता काला नाही माझा बाबू पण काला आहे. बघशील ना जेसीबी साप खवळून काढील. बुवाला घरात 2 चांगली पोरं आहेत. बरोबर आहे ना. 2 चांगली पोरं आहेत जन्माला घातलेली बुवान. तरी पण म्हणतो इथं येऊन रोज आणि याची प्रत्येक बारी ऐकायची. किरण दादा बरोबर असतो ना रोज. म्हणून गेलाय बाबा की आमची एक बारी चुक कशा ऐकायचा तो याचा. नुसता लोत फोदलवत. अरे बायको तुमची बायको घरात म्हणायची कशा त्याचा ऐकायचा हो. ता तिथं फोदलवतो आणि तुम्ही लोकांना दाखवता. म्हणाल की नाही. मग ह्या गोष्टी बुवा अरे रोज यांचं बारी खदलवू का फोदलवू. अरे काय काय फोदलवायचं घरात फोदलव ना.
नाही तर आता तू इकडं आलाय, तुझा तो बापूच फोतला मी नसेल घरात तिकडं. आणि मेन मुद्दा काय, तुझ्या बापसान केला म्हणून तू आलास की नाही? हा, तुझ्या बापसान फोतलवला म्हणून तू आलास ना, मग याची जाण ठेव मित्रा. खुळ्यासारख्या बाऱ्या बुवा करायच्या नाही. मित्र म्हणतोय चांगला आहेस सोन्या माझ्या भावा, हा तू काय तर चांगला चंद्रासारखा गोरा गोरा पान आहेस, तुला चांगला सल्ला देतोय मित्रा. आणि बघा बुवांचा कोकणाचा विषय बुवा म्हणतात की माझा कोकणाचा विषय आल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्ही कोकणाचं गाणं का म्हटलं, बरोबर ना? तेव्हाच काय लोक माझं कोकणाचं गाणं आल्यावर लोक काय मुंबईत गेली काय म्हणाला ना. अरे पण तू बोललेल्या शब्दावर माझी कटिंग द्यायला नको, हा? आणि जी कोकणाची खरी परिस्थिती आहे ती मांडायला नको. मांडली. आता ही कटिंग बरोबर आहे म्हणून तुझ्या मिरच्या झोमतात, बरोबर ना? म्हणून अजून एक विषय घे बोला. डी गँग नमानाचं मुजी, हा यांना एकदा देऊया. आणि साई कदम पारितोषिक आहे. नमान जोरात फास्ट झालं पाहिजे, फास्ट पंखा फास्ट फिरवून टाक, लड्डू मुत्या करून टाक यांचं. हा आणि विषय सांगा त्या शास्त्राचा विषय. जेव्हा वराहाचं रूप घेऊन भगवान विष्णू जेव्हा गेले आणि पृथ्वीला त्या डुकराच्या सुळ्यावर घेतलं, बरोबर आहे ना? तेव्हा ती पृथ्वी म्हणजे बाई की नाही, पृथ्वी म्हणजे बाई. हा मग तर डुकराचं रूप घेऊन काय नामदेव बुवा, डुकराचं रूप घेऊन काय त्या पोरीच्या मागण्या गेलेलं, त्या पृथ्वीचं रक्षण करायला गेलेलं की नाही? हा काय विषय मांडतोस बुवा. म्हणून बुवांना सांगून गेलेलो की काय बोलशीव तर चांगलं. म्हणून बुवांना एक विषय देतो. आणि त्याच्या आधी एक डावाची फरमाईश आहे, डावाची आहे ना, पोरा घरात जायच्या आधी. हा मंडळाचं काय? हा कमवलं नाव कमी काळात, मगाशी फरमाईश आली होती ना, कमवलं नाव कमी काळात, चर्चा झाली ही गावागावात, काय प्रेम ही भावाभावात. कारण पिंट्या आणि डावा हे दोन भाव आहेत, बरोबर ना? त्या दोघांचं प्रेम एवढं आहे. आणि जवळजवळ नवरात्रीमध्ये कमसे कम 20 कार्यक्रम दोघं भाव मिळून करणार, बरोबर ना? म्हणून कमवलं नाव कमी काळात, चर्चा झाली ही गावागावात, काय प्रेम हे भावाना, काय प्रेम हे भावाभावात, काय प्रेम हे भावाभावात, आहे दहशत डावा नावात. आणि बघा सुशांत कराटे वाड्यानं नाही वाढला, वडिलांच्या छत्रछायेत वाढला, बरोबर ना? चांगलं देणार. म्हणून एक चांगला विषय देतो तुम्हाला, काय की उघड्या संघ नागडा गेला आणि थंडीन कुडकुडून रातभर मेलं, बरोबर ना? बुवा म्हणाला रातभर गेला आणि आत नाही गेला, बरोबर ना? लाईट लावून कर, हा लाईट लावून कर, चांगला होल बघून कर, हा बरोबर नाही ना? म्हणून आठवून बघा हो सभाजना, ते दिस सुखाचे छान. परवा राजापूरमध्ये एक विषय गायला होता. आज ही जिल्हा परिषद शाळा बघून आहे ना, जिल्हा परिषद शाळा बघून पोरांनो बसा रे. अरे 4 दिवस झालं नाचता वय, अजून 3-4 दिवस नाचायचं, तरी पण तुम्हाला ना हा म्हणजे माझी जिरत आली साप, पण यांची जिरत नाही. ही जिल्हा परिषद शाळा बघून खरोखर मनाला समाधान वाटलं की एवढा मोठा परिसर आहे आणि ह्या गावामध्ये आजही ही जिल्हा परिषद शाळा एवढी बघायला भेटते. कारण शाळा बंद पडल्या जिल्हा परिषद, कारण इंग्लिश मीडियम आला. म्हणून ना परवा गण गायला होता, बंद पडल्या माझ्या काळच्या जिल्हा परिषद शाळा, येता जाता बाप्पा पाहायचो तुला. आपण लहानपणी काय करायचो, शाळेतनं सुटला गणपतीचा सीझन असायचा, शाळेतनं सुटला की कारखान्यात, हा आमचा गणपती दाखव, बरोबर आहे की नाही? म्हणून येता जाता बाप्पा पाहायचो तुला, मातीमध्ये आकार घेताना, अरे सरला काळ बदलली वेळ, आधुनिकतेचा घाला. आज काळ बदलला, इंग्लिश मीडियम आलं, पोरांना माहिती नाही, ते सुख पोरांनी अनुभवलं नाही.
बिगर बिगर बिना चपलेचा त्या कारखान्यात धावत धावत जायचो वेळात वेळ काढून. सरला काल बदलली वेळ आधुनिकतेचा घाला आणि बंद पडल्या माझ्या काळच्या जिल्हा परिषद शाळा असा गण गायला होता. आणि आज आज काय गातोय? उद्या 90च्या दशकातले माझे 90च्या दशकातले आणि 2005 पर्यंत जी पिढी आहे बरोबर ना, जी पिढी 2005 पर्यंतची आहे त्यांना माहिती आहे उद्या शाळेत काय आहे. उद्या शाळेत काय आहे कोणाला माहिती आहे? उद्या शाळेमध्ये काय आहे? सरस्वती पूजन. बरोबर आहे ना, सरस्वती पूजन आहे की नाही? आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यातनंच हा शाहीर मोठा झालाय प्राथमिक शाळेतच जाऊन. मी इंग्लिश मिडियमला दोष देत नाही, पण त्या मुलांनी इंग्लिश मिडियमच्या मुलांनी हे दिवस अनुभवले नाहीत. आम्ही ती पाटी असायची पुट्ट्याची बरोबर ना, त्याच्यावर नीट लिहिलं जायचं ना, तेलकट व्हायची, ती कोलछान घासायचं आणि त्याच्यावर देवी काढून साईडनं फुलांनी सजवून आहे ना शाळेत घेऊन जायचं. म्हणून विषय कसा देतोय बघा, गराटे बोवा नाद करते काय. हा म्हणून आठवून बघा हो सभाजना 33 सुखाचे छान. काय म्हणायचं? आठवून बघा हो सभाजना 33 सुखाचे छान. पाटी पूजन करुनी या झाले जीवनाचे कल्याण. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना विषय. पाटीवरती लिहायला शिकलो हा म्हणून ह्या जीवनाचं कल्याण झालंय. 2 तास झाले तुम्हाला भाषण देतोय. जिल्हा परिषद शाळेतला पोरगा इंग्लिश मीडियममध्ये जायची गरज आहे काय? म्हणून आठवून बघा हो सभाजना 33 सुखाचे छान. आठवून बघा हो सभाजना हो पाटी पूजन करुनी झालं जीवनाचं कल्याण. आठवून बघा हो सभाजना आणि बघा पाटी स्वच्छ पाटी आज स्वच्छ धुतलिया रूप तुझं त्यावर कोरलया. पाटी स्वच्छ धुतली आणि त्याच्यावर तुझं रूप कोरलंय. जीवनाच्या कोऱ्या पानावर लिहिलं अक्षर तुझ्या कृपेनं. त्या पाटीच्या कृपेनं हे जे आज जीवन घडलंय ना, जीवनाच्या कोऱ्या पानावर लिहिलं अक्षर तुझ्या कृपेनं. बघा पुढचा मुद्दा काय? मान दिला तू सन्मान दिला तुझ्यामुळं मी झालो भला. आज काय झालंय? पोरांच्या हातात मोबाईल शाळेमध्ये डिजिटल ब्लॅकबोर्ड आले बरोबर ना. म्हणून आमच्या वेळेला काय होतं? भिंतीतला फळा होता बरोबर ना, सिमेंटचा. म्हणून त्या भिंतीवरच्या फळ्यानं घडवलं जीवन माझं हे छान. अहो आठवून बघा हो सभाजना हे दिस सुखाचे छान. आठवून बघा हो सभाजना हे दिस सुखाचे छान. आणि एक विषय देतो. SRD गँग SRD ही डी गँग पिसालली आहे. भारी म्हणावं आणि भारी सगळं म्हणतात राजेश बोला फोदलावून टाका. हा म्हणून रिक्षान बसली टॅक्सीन बसली काय लावणार जोर हे शेमडा पोर. तुला खेळाया लावीन कराटे तुझे करापले खाल्लं पराठे. कारण ही माझी बायको आहे ना. तुझे करापले खाल्लं पराठे तुझ्यावर नांगरा सकट चरणार हा गराटे. बरोबर आहे ना विषय. काय लावणार जोर हे शेमडा पोर. काय लावणार जोर हे शेमडा पोर. तुला खेळाया लावीन कराटे तुझे
करापले हे पराठे, तुझे करापले हे पराठे, आज तुझ्यावर चढणार गराटे, आज करापले हे पराठे, तुझ्यावर चढणार गराटे. माझा महादेव मोठा जाती, सामना करण्यास हाय उभी, माझ्या खेळातली ही बबी है ना, मीच हबी ही माझी बबी, म्हणून सामना करण्यास हाय उभी, माझ्या खेळातली ही बबी, पहिल्यासारखी दिसत नाही छबी. ओ राजेश बुवा, तुम्हाला झालाय काय हो टीबी, पहिल्यासारखी दिसत नाही छबी. राजेश बुवा, तुम्हाला झालाय काय हो टीबी, सामना करण्यास हाय उभी, माझ्या खेळातली ही बबी, सामना करण्यास हाय उभी, माझ्या खेळातली ही बबी, पहिल्यासारखी दिसत नाही छबी, तुम्हाला झालाय काय हो टीबी, पहिल्यासारखी दिसत नाही छबी, तुम्हाला झालाय काय हो टीबी. गजरा खाली घे, खाली घे, केसामंदी गज, हे लयच खाली झालं रे. केसामंदी गजरा, पडतन गजराव नजरा, या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला छक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला छक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला छक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला छक्का. या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का, या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला छक्का, आला माझ्याशी लढायला हा राजेश खेळातला छक्का. आणि अजून एक विषय बघा देतो कसा. अल्लाह वारिया मैं तो हारिया, ये तेरी यारिया मिला दे वही. कारण काय, गराटे बुवा चांगल्या बरोबर वाईटा बरोबर चांगलं पण देतो, म्हणून आज प्रत्येक माणूस म्हणतो, बरोबर ना, प्रत्येक माणूस म्हणतो मी मोठा, माझ्या दारात त्यानं यायला पाहिजे, मी का त्याच्या दारात जाऊ, बरोबर ना. पण जी कर्म देवाला पण चुकली नाहीत, देवाला पण कर्म चुकली नाही तो, तर आपण माणूस म्हणून काय आपल्याला भोगायचीच आहेत. म्हणून करवन कोहा करू माणसा, व्यर्थ तुझा अभिमान, आयुष्य हे अनमोल आहे, ठेव तू नको करू तू घाण, सत्कर्माची बांधशी दोरी, जगिया मिळेल मान, ठेव रे याची जाण, हरवू नको रे भान. राजेश बुवा बघा विषय कसा देतोय, तुम्ही इथं म्हणताय तुम्ही की बारीक खदलवतो आणि फोदलवतो, नक्की तुमच्या बायकोला कोणतरी फोदलवत असणार. ही कर्म आहेत जी देवाला पण चुकली नाही. म्हणून ठेव रे याची जाण, हरवू नको रे भान, कर्मा पुढे देवही हरला, ठेव याची जाण. न्हाऊन होशी तू पवित्र, असं तुझं मन सांगत, हो असं तुझं मन
वाढला रणी कर्म भोगित. बघा बघा विषय काय, परण बाजूला. विषय काय की आपण म्हणतो आयुष्यामध्ये म्हणतो की गंगेत आंघोळ केली की माणूस पवित्र होतो म्हणतो ना आपण. पण त्या गंगामाईचा पुत्र भीष्म होता, तो रणामध्ये कर्मभोगीत पडला. म्हणून गंगामाईचा तो पुत्र होता भीष्म, पडला रणी कर्मभोगीत. हो पुरुषोत्तम राम मारून फसला, वालीला लपून त्रेतात. हो वालीला लपून त्रेतात. कर्म भोगिले त्यानं वादला श्रीकृष्ण, पार ध्यान द्वापर युगात. हो पार ध्यान द्वापर युगात. अशा कर्मा पायी वेड्या जाईल तुझा प्राण, म्हणून सांगतो जीवनीया पेर सत्याचं धार. आयुष्याच्या धारी पाटावर मिळवणे तुझा. काय म्हणतो, अशा तुझ्या कर्मापायी तुझा जीव जाईल. आणि म्हणून सांगतो बुवा, आयुष्य जगताना काहीतरी चांगलं पेरा. जे माझ्या वडिलांनी पेरलं म्हणून आज माझ्या वाट्याला हे आलंय, बरोबर ना. म्हणून पेर सत्याचं धान, आयुष्याच्या सारी पाटावर मिळवा हेच हे दान. ठेव रे याची जाण, विसरू नको रे भान. कर्मा पुढे देवही हरला, ठेव याची जाण. ठेव रे याची जाण, हरवू नको रे भान. कर्मा पुढे देवही हरला. अजून एक विषय बघा, रातभर बुवांची किती आई बहीण काढली ना तरी त्याचा काय उपयोग नाही. पण लोकांना चांगलं देता आलं पाहिजे. जे माझ्या वडिलांनी दिलं आणि म्हणून आज त्यांचं नाव टिकून आहे, बरोबर ना. नाहीतर यांची नावं कोण मेल्यावर तरी 12 दिवस गेल काय, कोण 12 दिवस गेल. बघा, हुई आँखनम और ये दिल मुस्कुराया. बघा बघा विषय कसा, हुई आँखनम और ये दिल मुस्कुराया. कारण पहिलं मुंबईमध्ये घरातला एक माणूस राहायचा, बरोबर ना. सगळं कुटुंब पोरांनो बसा रे, सगळं कुटुंब गावाला असायचं. त्यानं तिकडं लिहिलेलं पत्र आहे ना, 8 दिवसाने गावाला पोचायचं, बरोबर आहे ना. 8 दिवसाने गावाला पोचायचं. पण त्या पत्रामध्ये जी माया होती ना, जे प्रेम होती, जी आपुलकी होती, आता हातात मोबाईल आलाय. दुसऱ्या सेकंदाला मेसेज दुसऱ्यापर्यंत पोहोचतो की नाही. पण त्याच्यात ती माया आहे. तरी पण माणूस म्हणतो, अरे नाही रे, कामात मी बिझी आहे. म्हणून मायेची उबत्या पत्राने अनुभवली, मायेची उबत्या पत्राने अनुभवली. भावना या हृदयाची भावना अक्षरात उमटली. एका सेकंदाच्या मेसेज ला ना माया उरली. एका सेकंदाच्या मेसेज ला ना माया उरली. मायेची उबत्या पत्राने अनुभवली, मायेची उबत्या पत्राने अनुभवली. भावना हृदयाची अक्षरात उमटली. भावना हृदयाची अक्षरात उमटली. एका सेकंदाच्या मेसेज ला ना माया उरली. एका सेकंदाच्या मेसेज ला ना माया उरली. आणि लोक
लय भर तिनं काळजात केलंय घर तीच संस्कृती आणि कला हा माझा मिरवतो कोकण कळ लोककलेला आलाय भर तिनं काळजात केलंय घर लोककलेला आलाय भर संस्कृती आणि कला तीच संस्कृती आणि कला माझा मिरवतो कोकण कळ तिनं मनात केलंय बघा बुवांबरोबर बारी मी पण शब्दांची करू शकतो ना मी पण शब्दांची करू शकतो आज बुवा काय मी हरलो नाही पण जे तुम्ही दिलात ना जे तुम्ही दिलात बघा कोकणाचा विषय कोकणाचा गौरव गीत गायले पण कसा विषय बघा नमनाची हौस भारी नाचे मृदुंगाच्या तालावर फाग देता गोमुनाचे माझा शिमघासण आल्यावर भजनाची नाळ वाजे टाळ मृदुंगाच्या संगतीवर कलगी तुरा रंगतोया माझ्या कोकणच्या भूमीवर वाजे ढोलकी गाव गावी नाद घुमतो या कानावर लोककलेला आलाय भर तिनं मनात केलंय घर लोककलेला आलाय भर तिनं मनात केलंय घर आणि बघा बुवान माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याला ना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याला बुवान बरोबर ना संबा तावडेंना घेऊन आले प्रश्नाचं उत्तर द्यायला ह्यांच्या कोणाच्या बापसाला जमन आहे हां संबा तावडे माऊलींना घेऊन आले संबा तावडे यांच्याबरोबर माझ्या वडिलांचे किती वेळा कार्यक्रम झालेत बरोबर ना तेव्हाचा ख्यातनाम शाहीर आता त्यांना पण बुवा जमला नाही त्यांना पण जमला नाही अजून कोणतरी बघा लोमत्या झोमत्या बरोबर आहे ना अजून कोणतरी लोमत्या झोमत्या बघा प्रश्नाचं उत्तर शोधायला कारण बुवा तुमचं उत्तर चुकलं आहे ना म्हणून जो जो गोंधळ कारण शक्तितुऱ्यात झालाच नाही हो माझ्या बापासारखा गोंधळ घालणारा कोण झालाच नाही जो शक्तितुऱ्यात या आजरामर गोंधळ झाला माझ्या वडिलांचा आईच्या चरणी अर्पण करतो आणि वारी संपवतो नव चंडिका नवगा देवी देवनी घाले जो जगव्याला अग सातवा संपला आठवा लागला आई आलो तुझ्या ग चरणाला माझ्या फणसवळे गावच्या जाका देवी आज याव गोंधळा गोंधळ मांडीला गंबे जागर तुझा मांडीला माझे वागजाई देवी सोंबा गांगेश्वरा हे वंदन माझ तुला वंदन माझ तुला न देवा याव गोंधळाला उध उध गांबे उध 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 भवाने उध 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 गांबे उध 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 भवाने उध नवरात्रीचा नवदिवसाचा उत्सव मांडिला नवरात्रीचा नवदिवसाचा उत्सव मांडिला उत्सव मांडिला आई तुझा गोधळ मांडिला उत्सव मांडिला आई तुझा गोधळ मांडिला उद उद गांबे उद माझ्या बाली गावच्या वाली नाता वंदन माझे तुला वंदन माझे तुला न देवा यावे गोंधळाला माझ्या रत्नागिरीचे भैरी बुवा तू याव गोंधळाला कोल्हापूरचे
करते वंदन माझं तुला, वंदन माझं तुला न आई याव गोंधळाला. उद उद गंबे उद 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 भवाने उद, उद 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 नवरात्रीचा 9 दिवसाचा उद गंबे उद 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 भवाने उद, उद 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 उद. अरे धूर नका सोडू बाबा, अजून 3 कार्यक्रम आहेत. त्याच्यानंतर परत नमाना चालू करायची. आणि आज आज या जागादेवी मंडळाने जी काही या आजार बांबराला सेवा करण्याची संधी दिली बरोबर, त्याबद्दल पूर्ण संपूर्ण खरचवडे गावाचे आभार मानतो, माझ्या सर्व मंडळाचे आभार मानतो. आणि जो गण भवानी आणि मी मिळून जो पुजलेला आहे या ठिकाणी, भवानला विनंती आहे की भवानो आरतीला यायचे. आणि आहे ना, हा फणसवडे गाव शक्तिवान असतील, तुरेवान असतील, हा सगळी ही लोककला जपणार आहे बरोबर ना. कार्यक्रम बंद झाला याचा अर्थ असा नाही की कोणाच्या घरातल्या पोराला नाचता येत नाही. शक्ती तुरा बरोबर ना, कणकी तुरा नाचता येत नाही असं नाही. सगळ्या कोणाला नाचायचं असं ना, बिंदास नाचायला यायचं, बिंदास नाचायला यायचं. म्हणजे माझी तरी पोरं जातील आपली. नाचणार कोण? या या या, कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी ठेवलेला आहे. ए बाबा तू बस, तू बस. वांड्या वांड्या ओ वाळू आरती ही ओ वाळू आरती चरणी वाही काया लाविली आले करास माया. धई 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 नाचत यावे रंगडी गडरा. धई 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 नाचत यावे रंगडी गडरा.
ही आपली सगळ्यांची सेवा केलेली आहे की गोड मारून घ्या सेवा सादर करत असताना मुखातून काही चुकीचं गेलं असेल ना जे आमचं आहे ते आमचं आम्हाला परत द्या चुकीचं आणि जे चांगलं आहे ते घेऊन जा एवढीच विनंती करतो आणि असा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो हे माझ्या गर्भने साव असेल तरी तो कोणी जाव निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी ती गोष्ट होऊन जावी आई सांगा देवी मातेचा